जे नॉर्मल लेवल आहे ती नॉर्मल लेवल आता आलेली आहे. शुगरचा खूप त्रास होता, म्हणजे 400, 450, 500 शुगर जायचे. कधी कधी त्या मीटरला आहे ना फक्त हायच दाखवायचं. दर 8 दिवसाला 15 दिवसाला डॉक्टरांकडे न्यायचे. मग त्यांनी ज्यावेळी हे स्टेटस वगैरे बघून मला विचारलं की हे काय आहे. म्हटलं पाणी आहे, पाणी प्यावं लागेल तुम्हाला. सो त्यांनी पाणी चालू केलं. ते 2 महिने झालं पाणी पित आहेत. 2 महिन्यामध्ये त्यांनी डॉक्टर बघितला नाही. गेल्या 8 दिवसामध्ये त्यांची शुगर चेक केली. चहा पिऊन 180 शुगर आली. राईट. सो हा थायरॉइडचे जवळपास आमच्याकडे आता 3 ते 4 रिपोर्ट, आम्ही लोकांना पाणी देतो ना, 3 ते 4 रिपोर्ट, नील रिपोर्ट सुद्धा आले आहेत. कितीतरी लोकांची मूतखडे सुद्धा पडलेले आहेत. म्हणजे हे बाय एक्सपिरियन्स आम्ही काढलेले रिझल्ट आहेत. सो रिझल्ट आहेत 100% रिझल्ट आहेत. आणि हे करता करता याच्यामध्ये खूप चांगला पैसा पण आहे. मी सेकंड महिन्यामध्ये, दुसऱ्याच महिन्यामध्ये नेक्सॉन कारचा होता, लाख रुपयाची कार घेतली सेकंड मंथ मध्येच. आणि या ठिकाणी बघायला आतापर्यंत जवळपास नाही म्हटलं तर 22 ते 25 लोकांचा ग्रुप आता ऑलरोड झालेला आहे. सो खूप चांगला इन्कम पण याच्यामध्ये आहे. सगळ्यात महत्वाचं पैशापेक्षा इथे हेल्थ खूप महत्वाची. आणि हे आरोग्य आपल्याला कुठेही मिळणार नाही. काय करायचं, पाणीच फक्त चेंज करायचं. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी. अजून लोकांना कळतच नाही की ऍक्च्युली कोणत्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. खाण्यावरती दिलं पाहिजे की पाणी पिण्यावरती दिलं पाहिजे. राईट. सो आपण जर पाण्याचा एक्सपिरियन्स जर घेतला तर ऑदर, तुम्हाला चॅलेंज करून सांगतो की ऑदर यांच्यापेक्षा इथे रिझल्ट खूप चांगले आहेत मेडिसिन पेक्षाही. आणि बिझनेस ऑदर बिझनेस पेक्षा खूप मोठा बिझनेस या ठिकाणी मित्रांनो आहे. आणि हे सांगून थांबतो इथे. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. कशा आहात मंडळी आपण सगळे? मजेत. खूप छान. माझा रिझल्ट असा आहे, थोडासा गंभीर आहे की मी जॉबवरती होते कंपनीमध्ये. दिवसभरामध्ये मला कुठलाही प्रॉब्लेम नव्हता किंवा छातीमध्ये माझ्या दिवसभर दुखलं नव्हतं. पण संध्याकाळी आल्यानंतर घरामध्ये माझ्या छातीमध्ये दुखायला लागलं अचानक. मग अचानक दुखायला लागलं. थोडीशी विश्रांती घेण्यासाठी मी गेले तर त्या डाव्या साईडला मला झोपता पण येत नव्हतं, कारण माझ्या छातीमध्ये गाठ तयार झाली अचानकच. मग त्याच ठिकाणी आम्ही कोल्हापूरला हॉस्पिटलमध्ये गेलो की डॉक्टर म्हणले की तुम्हाला टेस्ट करावे लागते, तुम्हाला इतकी गोळी घेऊन चालत नाही. मग ठीक आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या सरांनी आधार हॉस्पिटलला घेऊन गेले. तिथं सगळे टेस्ट केले. तोपर्यंत मला एकही गोळी नव्हती. तो दिवस गेला, दुसरा दिवस पण गेलेला. मग तिथं सगळ्या टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांना असा संशय होता त्या रिपोर्टमध्ये की कॅन्सरची शक्यता आहे, तुम्ही पुढची टेस्ट करा. पुढची टेस्ट आपण लगेच मोबाईलवरती बघतो, चेक करतो. ती भीती डोक्यामध्ये गंभीर बसले बघितल्यानंतर मला ही टेस्ट करायची नाही. पण डॉक्टर म्हणले की केल्याशिवाय आम्ही पुढचं डिसिजन काहीच घेऊ शकत नाही. ओके. मग तिथं कशी तरी मनधट्ट करून ती टेस्ट केली आपण. पण डॉक्टर म्हणले की कॅन्सर नाही, छातीमध्ये गाठ आहे. तरी पण आम्ही इतका त्रास होत होता ना, ऑपरेशन करा म्हणून डायरेक्ट आपण सांगितलं होतं. डॉक्टर म्हणले की आम्हाला लगेच डिसिजन घेता येत नाही, तुम्ही 2 महिने गोळ्याच कोर्स करा आणि नंतर आपण काय ते ठरवूया. मग आमच्या डोक्यामध्ये अशी तो पेटली की आपलं उमेश सर रेवले शिरोलीमध्ये सेंटर आहे त्यांचं. मग तिथे आपण ठरवलं की 2 महिने आपण गोळ्या खाणार. तरी पण डॉक्टर आपल्याला गॅरंटी देत नाही की कव्हर होईल का, अशी गॅरंटी नाही. मग गोळ्या खाण्यापेक्षा फक्त आपण 4 दिवस पाणी पिऊन बघूया, कव्हर झालं किंवा दुखायच तर थांबत, हे असं आपण दोघांनी ठरवलं. मग ठीक आहे. मग गोळ्याच्या ऐवजी आम्ही 4-8 दिवस फक्त पाणी पिलं. तिथं माझं दुखायच कमी आलं पूर्णपणे. मी तिथंच ठरवली की माझी गाठी विरघळू शकते मी. तिथेच सर आम्ही 15 दिवस फक्त पाणी पिलं. पहिलं आपल्याला मशीन घ्यायचं. आम्ही बंगला बांधाय काढलेला, लोन काढलं होतं. बंगला कॅन्सर पहिलं मशीन. कारण आज कारण ती 4 दिवस माझी मुलं जेवली नव्हती. इतकंच मी सांगते. सेंटर चालू केलेलं आहे. तर त्यांना काही असे मिरेकल असे रिझल्ट त्यांना जे अनुभवलेले आहेत तर त्या आपल्या शब्दात त्यांनी सांगतील. नमस्कार. नमस्कार. माझं नाव उर्मिला डेकळे आहे. आता सर जसं म्हटलं तसं 1-1.5 वर्ष झालं मी हे चालू पण केलंय. पण आपल्या डेमो मध्ये एक आता तुम्ही सगळेजण नवीन पण असाल तर डेमो मध्ये आपल्या एक गोळ्यांचं सांगितलं डेमो असतो. त्या गोळ्या खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जो काही त्रास होतो तो शरीरामध्येच राहतो. पण माझं जरा उलट आहे, माझं शरीराच्या बाहेर येतो. मला आता अनकम्फर्टेबल नाही वाटणार आहे.
पण हे असे माझे पॉइंट्स असतात आणि असं माझं बाहेर पडायला लागले फक्त गोळ्यांनी. आणि हे डॉक्टरांच्या मध्ये सगळ्यात चांगलं आहे, कारण शरीरात जर गेलं थोडं हे आलंय, जर शरीरात गेलं तर आपल्याला अनेक आजार होतात, पण माझं हे फक्त त्वचेवरनं हे बाहेर पडायला लागले. त्यामुळे मी केंगन वॉटरचं खरंच मनापासून इतकी आभारी आहे का नाही, की अनेक प्रॉब्लेम्स होण्यापेक्षा मला हे त्वचेवरद्वारे बाहेर पडायला लागले. म्हणजे ही गोष्ट अशी आहे की मी नॉर्मली आहे. आणि केंगन वॉटरचा जो रिझल्ट माझा आलाय तसंच माझ्या कस्टमरांचा सुद्धा आलेला आहे. कारण आपले जे 2 पेशंट जे आहेत ते पॅरलिसचे पेशंट आहेत, ते सुद्धा कव्हर झाले आणि ते स्वतः जॉबलाही जातात. इतके छान मिरॅकल रिझल्ट मला आलेले आहे. ह्याच्यात काय आता जास्त नाही बोलत. थँक्यू. मी नामदेव माने, गाव गोंगूर, तसं खेडेगाव आहे माझं. खेडेगावातून माझे सिनियर सोपान सुद्धा सर यांच्याबरोबर मी त्या केंद्राच्या प्रवासाला सुरुवात केली. सुरुवात करत असताना 2 वेळा कोरोनामध्ये जाऊन आलेली व्यक्ती मी आहे, आधी यमाच्या आकारात जाऊन, आणि त्याच्यानंतर जे केंगननं मला दिलं ते पुनर्जन्म दिला. गेले 2 वर्ष माझ्याजवळ केंगन आहे, मी केंगन वापरतोय आणि त्याचे बेनिफिट एवढे आहेत की फक्त माझ्या डेमो बॅगमध्येच गोळ्या आहेत. अन्यथा माझ्या कुटुंबामध्ये किंवा मला कुठल्याही प्रकारची आम्ही 2 वर्षात गोळी वापरलेली नाही. हे केंगनचे फायदे आहेत. आणि दुसरी वेल्थ जर म्हणाल तर वेल्थमध्ये माझी ग्रोथ जी झालेली आहे गेल्या मे महिन्यापासून एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत माझा इन्कम, मे महिन्याचा इन्कम माझा 2,80,000 आहे. इन्कम सांगायचं नाही, पण माफी मागून सांगतो. आणि आता मी 1 ते 1.5 लाखाच्या खाली मागल्या 4 महिन्यात नाही. हे मला केंगनने दिलेला बिझनेस आहे. त्याच्यानंतर केंगनकडून हे सगळं मला मिळत असताना एवढी जबरदस्त टीम मिळालेली आहे. माझे अपलाईन जे आहेत त्यांचा सदैव माझ्या डोक्यावर हात असतो. बिझनेस कसा करायचा, बिझनेसचे प्लॅन कसे करायचे याच्या बाबतीत त्यांनी जे मला मॅनेजमेंट करून दिले त्या मॅनेजमेंटवरती मी बिझनेस गेली 4 महिने करतोय. आणि त्या 4 महिन्यामध्ये 4A लाईन माझी क्रॉस झालेली आहे. आणि आता माझं डिसेंबरची 10 तारीख फिक्स केलेली आहे. तिथे माझे 70 डिव्हाइस ते 80 डिव्हाइस असतील. आणि याच्यानंतर माझ्या टीम मध्ये 1 5A, 3 4A, 2 2A, 1 3 एवढी लाईन लागलेली असं. आणि याच्यानंतर 6A ची तारीख सुद्धा माझी कंप्लीट झालेली आहे. फेब्रुवारी मध्ये 6A कंप्लीट होईल याचा मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि त्या पद्धतीने बिझनेस होणार आहे. थँक्यू. देण्याचं काम करतो आणि म्हणून इतकं भरभरून बोललं जातं. तर पुढचं निमंत्रितांना बोलण्यापूर्वी या कार्यक्रमाचे सुद्धा नमस्कार, माझं नाव बुधाजी महमद लोहार. केंगनमध्ये येण्याचं मूळ कारण म्हणजे आमच्या आईला शुगर होती 500 ते 550 शुगर. त्यांचा HB1AC चेक केला तर त्यावेळी 13 वाजता होता. डॉक्टर सांगितलं की ॲडमिट करायला पाहिजे. ॲडमिट केला मी कोल्हापूरला. त्यावेळी तिथे सांगितलं की 300 शुगर आले की तुम्हाला मी सोडले जाईल. इन्सुलिन चालू सगळे ट्रीटमेंट सगळी चालू झाली. रिपोर्ट दाखवल्यानंतर रिपोर्टच्या प्रमाणे सगळं काम चालू राहिलं. 5 सव्वा 5ला तर ते म्हटले तर शुगर कमी आली. काय करणार, डिसिजन काय घेणार. तर म्हटलं तुम्ही शुगर कमी येणार म्हणून तुम्ही पाठवून देणार म्हणून सांगितलं होतं. मी लगेच डिसिजन घेतला की म्हटलं मी माझ्या आईला घेऊन मी घरी जाणार आहे. तर मला ते शुगरमधलं आमच्या वडिलांच्यामुळे मला माहिती त्यात लागली होती की HB1AC कमी जर आला नाही तर पेशंट कोम्यात जातं. तर 10च्या पुढे कोम्यात पेशंट जातं. तर 13 असल्यामुळं माझ्या डोक्यात बसलं की हे ह्यांच्यानं काय कव्हर होत नाही. आपण दवाखाना बदलल्याला बरं ना तर घरी तरी पेशंटला घेऊन गेलं बरं. लगेच डिसिजन घेतला आमचा आम्ही घरी घेऊन जाणार म्हणून. त्यावेळी आमच्याकडून माझ्या दोन्ही हातांचे ठसे, अंगठ्यांचे ठसे घेतले, आईचे पण ठसे घेतले आणि मग त्यांनी आम्हाला घरी लावून दिलं. तर त्यावेळी घरी येताना सोपान सरांचा मला फोन आला की जपान डिव्हाइस असं आहे काम करतंय की पाण्यावर काम चांगलं आहे, आपण एकदा बघून घेऊया. तुम्ही सारखं दवाखाना बघताय, वडिलांचा बघितलं सांग, वडिलांना 20 लाख रुपये द्यायला लागतात, तोवर आईला तोवर शुगर, हे अनुवंशिक काय करू शकत नाही. आपण जरा ते पाण्याबद्दल माहिती घ्या. तोपर्यंत दुसऱ्या दिवशी नामदेव सर आले. प्रोडक्ट पहिलं काम एकदम बेस्ट काम करत होतं, ते पण चांगलं होते. त्यामध्ये आले त्याला म्हणले तर असं बांबोड्या तुम्ही यायला लागते. म्हटलं सर ठीक आहे. आणि भाऊंनी म्हटलं जपान काय म्हटलं आपण काही हरकत नाही, आपण येणारच. तर तिथं आम्ही डेमो बांबोड्यामध्ये डेमो बघितला. आजी सर होते. डेमो बघितल्यानंतर आम्ही डिसिजन लगेच घेतला की आम्हाला म्हटलं आपण केंगन वॉटर आपण मशीन डिव्हाइस घ्यायला पाहिजे. डिव्हाइस घ्यायचा म्हटलं सर म्हटले तर पाणी तर पहिल्यांदा तुम्ही आता आले तर म्हटलं सर आता मी पाणी घेऊन जातो. सागावमधलं पाणी घेऊन गेलो. त्यावेळी आईला पाणी दिलं तर आई म्हटली या पाण्यामध्ये चमत्कारिक गुण आहेत. दुसऱ्या दिवशी कामाला गेली
आई म्हटली मी आज घरी काय मला काहीच वाटत नाही, मला दुःख छातीतनं कळीत नाही काय नाही. त्यांना शुगरच्या गोळ्या 4 गोळ्या चालू होत्या, बीपीच्या गोळ्या त्यांना 2 चालू होत्या, रक्तपत्राच्या 4 होत्या. त्या गोळ्या संपूर्ण नील झाल्या आहेत. आणि आज आमची आई पूर्णपणे नील आहे आणि आमच्या शेतामध्ये कामाला पण जाते, घरकाम बघते, संपूर्ण काम बघते. माझा एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर मला सायटिकचा प्रॉब्लेम होता, अजून सुद्धा तुम्हाला जर बोलण्यामध्ये वागायला गरज असेल बघा तर 100% मला आज पेनचा जो त्रास होता 100% रिकवर आहे. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला एवढा रिझल्ट कशामुळे, तुमच्या त्वचेमध्ये वजनामध्ये वजन तर माझं 89 किलो होतं, आता 70-71 किलो वजन आहे. तर इतका मिराकल रिझल्ट आहे की केंगन वॉटर प्रत्येकाने घ्यावं आणि बिझनेस तर सगळ्यांनी करावा हे 100% ग्वाही देतो. जय जय केंगन, हरघर केंगन, जय जय केंगन. नमस्कार सर्वांना. गणेशोत्सव आहे तरी सुद्धा आज इथं आपण उपस्थित राहून गर्दी केली त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार. तर आज जी आपण गोष्ट ऐकणार आहात त्याच्याबद्दल मला एक अशी गोष्ट सांगायची आहे की जी आतापर्यंत कधी कोणी सांगितली नव्हती. हे जे मशीन तुमच्या समोर दिसते ना हे एका व्यक्तीमुळे, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे हिरोनारी ओशिरो. हिरोनारी ओशिरो हे मूळचे जपानचे आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यावेळेला हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब पडला होता, अणुबॉम्ब अमेरिकेने टाकला होता पर्ल हार्बरच्या अटॅकचे प्रत्युत्तर म्हणून. तर जपानमध्ये अशी अवस्था झाली होती की तिथली लोक धुळीपांगी जन्माला यायला लागली होती आणि त्याच्यानंतर ना तिथल्या लोकांनी सगळं करून बघितलं, गोळ्या दिल्या, औषधं दिली, त्यांचं सगळं आहार बदलून बघितला, पण काही परिणाम होत नव्हता. आणि त्यांनी काय केलं की त्यांच्या शास्त्रज्ञांना संपूर्ण जगभरामध्ये पाठवून दिलं की काहीतरी याचं उत्तर शोधून काढा आणि आपण जे 50 वर्ष पाठीमागे गेलेले एका हल्ल्यामुळे तर आपल्याला इतर देशांची पुन्हा एकदा गाठायचं आहे, पुढे जायचं आहे. तर त्यांनी असं शोधत असतानाच त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की संपूर्ण जगभरामध्ये अशी काही चमत्कारिक ठिकाण आहे, एक 40च्या आसपास असतील की तिथं असं एक वेगळ्या प्रकारचं पाणी सापडतं की जे पाणी पिल्यानंतर लोकांना कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही, कुठली गोळी खायला लागत नाही, कुठल्या हॉस्पिटलला जायला लागत नाही, ऍडमिट व्हायची गरज नाही अजिबात. ती लोक पूर्णपणे हेल्दी जगतात, एक समाधानाचं आरामाचं आयुष्य जगतात आणि त्यांचा नॅचरल डेथ होते. तर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी ते पाण्यावरती रिसर्च केला आणि हे पाणी एका आर्टिफिशियली एका डिव्हाइस मध्ये त्यांनी क्रिएट केलं आणि हे जपानमध्ये त्यांनी 20 ते 30 वर्ष एक्सपेरिमेंट केले हॉस्पिटलमध्ये बसवून. आज आपल्या इथे उपलब्ध व्हायच्या अगोदर हे डिव्हाइस वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपेरिमेंट करून आलेलं आहे. तर प्रत्येक ठिकाणी याचे रिझल्ट असे आले की जे जे हेल्दी लोक होते त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये इम्प्रुव्हमेंट झालीच, पण जे असे आजार होते की ज्याच्यावरती आतापर्यंत उपचार नव्हते, आज आपण सुद्धा ऐकतो की बाबा कॅन्सरवरती उपचार नाहीये, डायबेटीस वरती उपचार नाहीये, बीपीची गोळी किंवा शुगरची गोळी ही मेल्यानंतरच बंद होते. पण आज या सगळ्यांना उत्तर आहे ते म्हणजे केंगन वॉटरचे डिव्हाइस आणि त्याचं पाणी. जर ह्या डिव्हाइसचं पाणी प्यायला चालू केलं, कारण की वेळ खूप कमी आहे त्यामुळे अगदी थोड्या शब्दांमध्ये सांगेन की जर तुम्ही डिव्हाइस तुमच्या घरी बसवलं आणि जर पाणी प्यायला चालू केलं तर 3 दिवसांमध्ये तुम्हाला जाऊन येईल की तुमचा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यानंतर ना 10 ते 12 दिवसांमध्ये जाणवेल की तुमचे पोट पूर्णपणे साफ झालेले, त्यातली पूर्णपणे घाण निघून गेलेली आहे. असंच करत जर तुम्ही एक 20 दिवस या मशीनचं पाणी पिलात तर असं जाणवेल की तुमच्या शरीरातली पूर्णपणे घाण जी वर्षानुवर्ष साठली होती ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. आणि 25व्या दिवशी चमत्कार घडणार आणि तो चमत्कार म्हणजे काय की तुमचं वय कितीही असू दे, मग तुम्ही 60, 70, 75, 80 काही फरक पडत नाही, पण 25 दिवस एखादी व्यक्ती या मशीनचं जर सलग पाणी पित असेल लाईव्ह तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये नवीन पेशी तयार व्हायला चालू होतात. आणि आतापर्यंत आमच्या मेडिकल सायन्स मध्ये असं सांगण्यात आलं होतं की जसं जसं वय वाढत जातं तसं तसं शरीराची स्वतःला बरं करण्याची किंवा नवीन पेशी तयार करण्याची जी क्षमता असते ती निघून जाते. पण आज जे लेटेस्ट सायंटिफिक रिसर्च आहे त्याच्यामध्ये आपण आजारी का पडतो प्लस आपला मृत्यू का होतोय ते कारण समोर आलेलं आहे. आणि ते सगळ्यात जबरदस्त कारण म्हणजे आपल्या बॉडी ही ऑक्सिडाइज होत असते आणि आपण ज्या ज्या वेळेला जेवतो त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज स्पाइक होतो ना, तो ग्लुकोज स्पाइक जर जास्त असेल तर त्यावेळेला इन्सुलिनची गोळी दिली जाते. पण आपली बॉडी एक सर्टन लेवल ऑफ इन्सुलिन ड्रिप्स हँडल करू शकते, ती काही जास्त नाहीये, 10 ते 20 लाखच आहेत फक्त. प्रत्येकाची बॉडी फक्त 10 ते 20 लाख इन्सुलिन स्पाइक हँडल करू शकते. आणि ज्या वेळेला आपली बॉडी कम्प्लिटली ग्लायकेट होते, कुक होते, जसं की आपण मटन शिजवतो ना, आपली बॉडी ज्या वेळेला पूर्णपणे शिजते त्यावेळेला आपली कम्प्लीट सेल्युलर डेथ होते. आणि हेच जर आपल्याला रिव्हर्स करायचं असेल, आपल्या बॉडीचं ऑक्सिडेशन आपल्याला रिव्हर्स करायचं असेल तर आपल्या बॉडीला अँटीऑक्सिडंटची गरज असते आणि त्या या मशीन मधून अबंडंट मध्ये आपल्याला भेटतात. तर ही फुल प्रूफ टेक्नॉलॉजी बघितलं की असं वाटतं की जादू आहे, पण ऍक्च्युअल कम्प्लीट सायन्स आहे, फुल प्रूफ सायन्स आहे. तर मी माझ्या घरी आलेले रिझल्ट थोडे सांगेन.
आमच्या मम्मीला लो बीपीचा त्रास होता. आम्ही सगळं केलं, म्हणजे अगदी जीपी वाल्यांपासून ते एमबीबीएस एमडी स्पेशालिस्ट सगळ्यांकडे, पण कुठली इम्प्रुव्हमेंट झाली नव्हती. त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की कंबाईंड थेरपी चालू करूया. 2-3 थेरपी एकत्र, आयुर्वेदिक मेडिसिन्स, होमिओपॅथी पण चालू होती, ॲलोपॅथिक गोळ्या पण चालू होत्या. परत त्याच्यानंतर अगदी ऍडव्हान्स लेवल सलाईन मधनं ते हळूहळू औषध सोडतात ते पण करून बघितलं, पण कुठलाही परिणाम झाला नव्हता. आणि असंच सरांच्या मार्फत एकदा ही गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचली. पॉम्पलेट आलं होतं छोटं, तर मम्मीला कुतूहल होतं की म्हणजे काय आहे बघूया. तर तिनं सरांना कॉल केला, तर सर असं म्हटले की एक प्रकारचं पाणी आहे, जॅपनीज टेक्नॉलॉजी, आणि पाणी पिल्यानंतर शरीरामध्ये वेगवेगळे आजार बरे होऊ शकतात. तर मम्मीने मला सांगितलं पिऊन बघू काय. तर मी तिला म्हटलंय बघ की आपण आपली कान आणि डोळे दोन्ही उघडे ठेवायचे, आणि कुठलीही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर ती पहिला समजून घ्यायची. कारण की आपल्याला सगळंच माहिती आहे असं नाही, आपण फक्त आपल्याला गरजेचं आहे तेवढं माहित करून घेतलेलं आणि आपण आपलं आयुष्य जगत आहे. तर मी तिला म्हटलं की ते काम करते नाही करते नंतर बघू, तू पहिला प्यायला चालू कर. सलग 3 महिने ती पाणी पित होती, आणि मी ज्यावेळेस घरी आल्यानंतर तिचा बीपी चेक केला तर जवळजवळ नॉर्मल लागलेला होता. आणि मग मला आता कळालं की हे पाणी काम करतंय. त्यानंतर मी सरांना संपर्क केला. सर म्हटलं याच्या पाठीमागचं सायन्स काय मला समजून घ्यायचं आहे. मी मेडिकल फील्ड मधला असल्यामुळे मला ती गोष्ट पटकन समजली. मग म्हटलं की जर बीपी, शुगर, थायरॉइड, कॅन्सर सारख्या गोष्टी बऱ्या होत असतील तर मी ही गोष्ट माझ्या मेडिकल फील्डमध्ये प्रॅक्टिसमध्ये पण आणणार. तर आज अजून एक अभिमानाने एक गोष्ट सांगायची तुम्हाला गरज पडते की हे डिव्हाइस आपल्या एमबीबीएसच्या सिलेबसमध्ये सुद्धा ऍड झालेलं आहे. तर भविष्यामध्ये डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देताना जर त्यांनी केंगनचं पाणी प्यायला सांगितलं तर नवल वाटायची गरज नाहीये. कम्युनिटी मेडिसिन म्हणून एक सब्जेक्ट येतो, एमबीबीएसच्या 4th इयरला शिकवला जातो. तर या सब्जेक्टमध्ये सुद्धा हे डिव्हाइस ऍड झालेलं आहे. तर हे मेडिकल ग्रेडचं डिव्हाइस आहे. आता या डिव्हाइसची तुम्हाला जर पॉवर सांगायची झाली तर जपानच्या ऑपरेशन थिएटरमध्ये मेडिकल सर्जिकल इक्विपमेंट्स असतात, त्यांना स्टेरलाइज करण्यासाठी या मशीन मधून बाहेर पडणाऱ्या 2.5 pH पाण्याचा वापर केला जातो. ही ग्रेड आहे, ही मेडिकल ग्रेड आहे या डिव्हाइसची. त्यासोबतच अजून एक माझा स्वतःचा सुद्धा रिझल्ट सांगेन की मला थोडासा म्हणजे माझं वय 24च आहे, तर मला ऍसिडिटीचा त्रास व्हायला चालू झाला होता. म्हणजे सारखं बाहेरचं खाणं असायचं, सकाळी नाश्ता, परत संध्याकाळी मित्रांसोबत कुठं तर खाल्लं पिल्लं, तर आज जळजळ जाणवायला लागली होती. मग ऍसिडिटी म्हटलं की काय करायचं आता, तर पाणी प्यायला चालू केलं. 3-4 दिवशी मला असं जाणवलं की पूर्णपणे ऍसिडिटी निघून गेलेली आहे. त्यासोबतच माझं पोट साफ होत नव्हतं. तर ज्यापासून एक मशीनचं पाणी प्यायला चालू केलं मला हलकं हलकं वाटायला लागलं, पोट साफ व्हायला लागलं. आणि सगळ्यात जबरदस्त गोष्ट म्हणजे ह्या मशीनचा मी अशा पद्धतीने फायदा घेतोय की ज्या वेळेला म्हणजे संध्याकाळी अभ्यास करायला बसतो त्यावेळेला एक मशीनमधून एक 11.5 pH पाणी निघतं. मी जवळजवळ एक 50 ते 100 ml 11.5 pH पाणी पितो आणि तिथून पुढे सलग 4 तास अभ्यास करू शकतो. एवढी पॉवर 11.5 pH पाण्यामध्ये आहे. आणि एक अजून एक 2-3 मिरॅक्युलस रिझल्ट आहेत. सकाळी एकदा उठलो होतो त्यावेळेला अचानक माझं डोकं दुखायला लागलं होतं, तर मी 11.5 pH पाण्याचे फक्त 3 घोट पिले. 3 घोट पाणी 2 मिनिटांमध्ये माझं डोकं पूर्णपणे दुखायला थांबलं. त्यानंतर ना असंच मी म्हटलं की चुकून झालं असेल, पुन्हा एकदा बघूया. सेम परत डोकं दुखायला लागलं, पुन्हा एकदा 11.5 pH पाणी पिलो, लगेच थांबलं. मग मला कळालं की 11.5 pH पाणी म्हणजे खरोखर अमृत आहे. त्यानंतर ना अजून एक रिझल्ट, असंच एका ठिकाणी मशीन बसवलं, परत घरी आलो, डाव्या पायाचा गुडघा खूप जास्त दुखत होता. आता म्हटलं की काय झोप होत नाही, काय नाही, गुडघा जास्त दुखायला लागलाय. 11.5 pH पाण्यामध्ये रुमाल भिजवला, तिची पट्टी गुंडाळली गुडघ्याला आणि मस्तपैकी मोबाईल घेऊन पडलो रील्स बघत. आणि ज्यावेळेला काढायला गेलो, पट्टी वाढली होती, तर गुडघा पूर्णपणे दुखायला थांबला होता. असले जबरदस्त रिझल्ट या मशीनच्या पाण्याने दिलेले आहेत. आणि खरोखर अजून एक गोष्ट मला खूप आवर्जून सांगावी वाटते की आज तुम्ही आला तिथे, तुम्ही या मशीन बद्दल किंवा पाण्याबद्दल माहिती मिळवाल, पण हे मशीन तुमच्यापर्यंत पोहोचायला आणि मशीनचं पाणी प्यायला नशीब लागतं. ज्याच्या नशिबात असेल त्याच्यापर्यंत ते मशीन पोहोचेल आणि तोच व्यक्ती या मशीनचं पाणी पितो. धन्यवाद. गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.